शेअर करणं गरजेचं आहे आणि मी सांगणार प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे आहे कोंबडी वड्यांचं पीठ जे आपण आपली काय रंगपंचमी नाही, होळी नाही, आपण आता ह्याने घेतला नाही आता खायला, शेरून घेतला दोघांना खाऊ दिलं ना वाघ्या शेरूला. बराच वेळ तिथे पडलेला होता खाऊ, तो नको होता त्यांना. ते पेढी वगैरे ना खातात, मूड असेल तरच खातात. हे बघा, हे वाघ्याला दिलं, तो पण पळाला. हां, खेळायच्या नादामध्ये असेल. कुठे गेला तो वाघ्या? वाघ्या बाहेर गेला, नाही कुठे दिसत आहे. बाहेर खेळायला वाघ्याचं लक्ष जास्त असतं. आज गरम होते, मला खूप गरमी होते, गरमी वारा अजिबात नाही. हे बघा कसं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आमचं सगळ्यात मोठं काम तुम्हाला सांगते, झाडांना पाणी घालायचं. गेल्या आठवड्यात पाणी घातलं होतं आणि आज पण घालायचं आहे, पण ते आता नाही, संध्याकाळच्या वेळेस. आज सुट्टी आहे कुणालला पण, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी दगदग नको, त्याच्यामुळे सगळं निवांत चाललेलं आहे. आज छान असं जेवण पण करायचं आहे, कोंबडी वडे आणि चिकन असं सगळं बनवायचं आहे. सण आहे ना होळीचा, त्याच्यामुळे बाकी असं काही मजा नाही करता येत, पण म्हटलं खाणं तरी म्हटलं चांगलं बनवूया ना असं. म्हणजे मुंबईची आठवण येते ना सणावाराला, आपण माणसांमध्ये राहिलेलं आहे ना, म्हणजे सणवाराला की जरा आठवण येते सगळ्यांची, मित्रमंडळींची आठवण येते, बाकी कोणाची नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, चालून दिलं तर काय करणार. आणि काय म्हणत होती, आता मी थोडंसं जरा ऑर्डरचं करून घेते. आपल्याला वडेपीठ आणि कुळीत पिठाची ऑर्डर आहे आणि जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडं सुरुवात करूया आता. कारण मसाला करायला घेतला की त्यात थोडंसं 4-5 दिवस जातील ना, त्याच्यामुळे कुळीत पीठ आणि वड्यांचं पिठाची तयारी करायला मी आता सुरुवात करते. म्हणजे आता का थोडासा वेळ आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे गेले 2 दिवस झाले भरपूर असा आराम करून झालेला आहे. आम्ही ना असं ठरवलं आहे की म्हणजे एक बॅच आपली कंप्लीट झाली ना की मग मध्ये 1-2 दिवस गॅप घ्यायचा, आराम करायचा, घरातलं थोडंसं आवरावर करायची आणि मग तिसरी बॅच सुरू करायची, असं सगळं विचार केला आहे. तर उद्या काय आम्हाला उद्यापासून काय वेळ नाही मिळणार, आजचा दिवसच. उद्यापासून आपलं काम चालू होईल, परत ऑर्डर पूर्ण करायचं आहे. आणि ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते, कारण शेअर करणं गरजेचं आहे आणि मी सांगणार प्रत्येक व्हिडिओमध्ये, कारण ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे हो की नाही, लोकांना अशी चिंता नको लागायला. म्हणून ज्यांची ऑर्डर बाकी आहे ते उद्यापासून त्यांचं कामाने सुरू होणार आहे, ते तुम्हाला पोचून देईल. आणि ह्या तिसऱ्या बॅचमध्ये पहिला आपण खूप कमी प्रमाणात केलं होतं, त्याच्यानंतर थोडंसं वाढवलं आणि आता अजून थोडंसं वाढवणार आहे मी सगळा अंदाज घेऊन. त्याच्यामुळे ह्या तिसऱ्या बॅचमध्ये भरपूर थोडंसं बनवायचं जास्त, म्हणजे मेपर्यंत थोडं लागणार. हां, नाही थोडं जास्त बनवलं, म्हणजे कोणाच्या ऑर्डर अशा पेंडिंग राहायला नको, त्याच्यासाठी. बाकी असं काही नाही असं. तर चला आता थोडी सुरुवात करूया. आता घरातलं सगळं आवरून घेतलं आम्ही, झाडलोट करून झालेलं, आधीवर सगळं पुसून झालं, म्हणजे क्लिनिंगचं काम करून झालं. फक्त आता हॉल बाकी आहे, तो कुणाला ना आत्ताच उठला आहे, तो आता करेल. आणि त्याच्यानंतर मग आपलं घरातलं सगळं करायचं. थोडा वेळ आहे म्हटलं, तर म्हटलं करूया. हे बागेत पण थोडंसं काम आता केलं, एक फेरफटका मारला आम्ही बागेमध्ये. तिथे 1-2 झाडांना माती घालायची, तिथे घातली. फोन की नाही चार्जिंगला होते, फोनमध्ये चार्जिंगच नव्हते, त्याच्यामुळे शूटिंग काय केलं नाही मी, पण बागेतलं पण थोडंसं काम केलेलं आहे. आणि आत्ता म्हणजे ही केळी आहे ना समोरची साफ करायची. आज वेळ मिळेल काय बघू शकता. आज कुणाला सुट्टी आहे तर वेळ मिळाल तर ही समोरची केळी आहे ना साफ करून घ्यायची. म्हणजे माझा असा विचार आहे, म्हणजे मी कुणाच्या आम्हाला सांगते की ती केळीची जागा नाही सगळी मोकळी करून टाकूया, कारण माकडांची भीती आणि पावसातनं वावरायला भीती वाटते पावसाच्या वेळेत, त्याच्यामुळे. कारण घराच्या खूप जवळ आहे ना केळी, म्हणजे आपण सगळं हे नाही करायच्या, काढून आहे ना तिकडे लांब लावायच्या, त्या साईडला, मागच्या साईडला. एखाद दुसरं तरी मी ठेवणार. कुठे? इथे तसा विचार चालू आहे, पण ते इतक्यात लवकर काय होणार नाही. आपण पावसाच्या आधी सगळं होऊन जाईल, ते असं सगळं करायचं आहे विचार. चला जाऊया पटापट. पाणी घालायचं जरा अजून. घातलं मी पाणी, त्यात काहीच नव्हतं. पाय वर आहे, थांब मी आणते. जरा पाणी घालते त्याला अजून. आज सगळं निवांत आमचं चालू आहे ना. वाघू बघा कसा बसलाय. हां, मी म्हणते हा गेला कुठे, आणि हा असा गाडीच्या आड बघा बसलेला. हां, खायला दिला खाऊ, ते खाल्ला नाही. त्याचा कान की नाही आता बरा आहे, खूप फरक पडलाय. झालं, शेपटी फक्त हलवायची बस. चला घरात, चला घरामध्ये.
सकाळी खूप दंगा चाललेला. कुठं जातो आता? कुठं जातो? चला घरात. तुला खाऊ नाही खायच्या? खाऊ नाही खायच्या? खाऊ नाही खायच्या माझ्या बाबूला? कोणाला? शेरूला ना. शेरू घडाघडाला ओलतोय त्या बेडवरती. बेडची जागा आपण चेंज केली ना. वाग्या खूप आईस्क्रीम पाहिजे खायला. वाग्यालाच लय आईस्क्रीम लागतो. खूप हवरा आहे हा, हो की नाही? त्याच्यामुळे ती सर्दी झालेली आहे. सर्दीने ते कान हे होतं तसं झालेलं आहे त्याचं. आणि त्याला असं वरच्यावर होतं, आईस्क्रीम खाल्ल्यावर त्याला त्रास होतो तो. त्याच्यामुळे आता ना आईस्क्रीम काय द्यायचं नाही लवकर, थोड्या दिवसांनी देणार. तरी ये घरात, चल. तरी ये चला चला. जर गाई करतो चला आता. चला चल. नाही यायचंय बघितलं. त्याला नाही जायचंय, बांधून ठेवणार माहिती आहे ना. जातो शेरूला सोडायला नको बाबू. शेरूला कधीपासून बांधून ठेवलं. तू भरपूर खेळला जा. नंतर सोडणार मग दुपारच्या वेळेस. थोडा वेळ राहू दे, मग नंतरला सोडूया. जाम लबाड आहे दोघं जण. तो एक तर त्या दिवालावरती बसलेला असतो. हे बघा पाणी ठेवलंय तापत माझं आता. आणि इथे आता बघा कुळीत मी ना भाजून घेतलेले आहेत. खूप गरम आहेत, खूप गरम आहेत. हे 5 किलो कुळीत आहेत आणि अजून 5 किलो मला भाजायचे आहेत. पण म्हटलं 5-5 किलोच आपण पीठ तयार करूया. सर्व ऑर्डरचं आहे ते. एकदम परत भाजायला गेलं ना की थोडासा वेळ जातो ना. त्याच्यामुळे घरातलं काम मॅनेज करून करायचं. तर ठीक आहे म्हटलं, हे जरा गार होऊ दे. मग संध्याकाळच्या वेळेस परत भाजायचे दुसरेवाले 5 किलो आहेत ते. आणि मग भरडून घ्यायचे. चला आता हे मी घरात घेऊन जाते. आता हे दिवसभर असंच ठेवावं लागेल थंड होण्यासाठी. आता जाऊया किचनमध्ये आणि किचनच्या कामाला सुरुवात करूया. तर हे बघा, हे आहे कोंबडी वड्यांचं पीठ जे आपण घरी बघा तयार केलेलं आहे. आणि हे आज मला बनवायचं आहे. तर कसं बनवायचं हे तुम्हाला मी झटपट दाखवते. ह्याच्यामध्ये सगळं काही मिक्स केलेलं आहे. फक्त काय ॲड करायचं ते तुम्हाला मी सांगते. तर सगळ्यात आधी ते आता गरम पाणी बघा करायला ठेवलं आहे. म्हणजे गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळायचं. म्हणजे वडे कसे छान मऊ असे होतात. साधारण कोमट पाणी हवं आहे. एकदम गरम पण नको आहे आणि एकदम थंड पण नको. अशा प्रकारे ते पाणी घ्यायचं. तर हे गरम होतं आहे तोपर्यंत आपण हे पॅकेट आहे ना फोडून घेते मी. तर कोंबडी वडे पीठ याची की नाही भरपूर मला ऑर्डर आलेली आहे. आणि आज म्हटलं चला आपण पण टेस्ट घेऊन बघूया. आणि म्हटलं तुमच्याशी पण म्हटलं शेअर करते. आणि असंच बघा होळीला आपण वडे वगैरे बनवतो की नाही, कोंबडी वडे बनवतोच. तर पटकन म्हटलं तुम्हाला पण दाखवते की मी कशा प्रकारे हे पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे आणि वडे कसे तयार केलेले आहेत. तर 12 प्रकारचे पदार्थ ह्याच्यामध्ये की नाही मिक्स केलेले आहेत. म्हणजे डाळी आहे, धान्य वगैरे आहे आणि गरम मसाले वगैरे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर इथे मी आता परातीमध्ये ते पीठ आहे ना, अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे ते. आणि काढून घेतलं. त्यात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. आणि गरम पाणी केलं होतं ना, गॅस बंद केला मी. साधारण कोमट झाल्यानंतर थोडं पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि पीठ आपल्याला जरा नरम मळायचं, म्हणजे असं घट्ट नाही मळायचं आहे. मी ते नरम पीठ नाही मळून घेतलं छान प्रकारे. आणि जितकं शक्य होईल ना तितकं चांगलं असं व्यवस्थित मळून घ्यायचं. मग वडे आपले की नाही छान तयार होतात. आणि पीठ मळून झाल्यानंतर जवळजवळ 1 ते 2 तास की नाही मी असंच ठेवून देणार. तुम्हाला जर का खूप घाई असेल, म्हणजे लगेच बनवायचं असेल ना, तर ह्याच्यामध्ये माहिती काय घालायचं, हे कांदा असतो ना, तो कांदा चिरून घालायचा, किसून घालायचा. तर वडे तुमच्याशी पटकन बनतील. एक तुम्हाला टिप दिली मी. पण असं साधं तुमच्याकडे वेळ असेल ना तर 2 तास तरी मुरत ठेवायचं, छान वडे तयार होतात. नाही दुसऱ्या ज्या बारीक बारीक कोंब ते काढून टाकते, परत वाढतील ना असं बोलते मी. तर कुणालच्या बाबांनी केळीची बाग थोडीशी साफ करायला सुरुवात केली आहे. ते काय एका दिवसामध्ये होणारं काम नाही आहे. त्याच्यामुळे रोज थोडं चाललेलं आहे. बारके काढून टाकायचे, म्हणजे ते कसे वाढणार नाही मग असं बोलते मी. आणि वाढले का मग तोडायला पण आपल्याला जीवावर येते ना सगळं. म्हणून मी दाखवते. हे बघा सुकलेलं सगळं. हे केळे बघितले वरती पिकले का? जरा नजर टाक केळीवरती. नको पिकू दे आधी. पिकल्याशिवाय नको. पिकल्याशिवाय काय काढायचं नाही. चवीमध्ये फरक पडतो. जाम झाले बघा ते सफेद सुकलेली पानं. लाईट लावूया. पीठ आता छान प्रकारे फुलून आलं असेल. आपण आता वडे बनवायला सुरुवात करूया. वडे कोंबडी वडे छान झालं. तर मग दाखवते तुम्हाला मी. म्हणजे अर्धा तास ठेवलात ना तरी पण चालून जातं. हे बघा पीठ
आले ना छान असं हे करून. बनवले होऊया, तयारी करते सगळं. तेल बिल गरम परत ठेवते. केळीच्या पानाला बघा तेल लावून घेतलं आहे आणि हे आपलं वड्याचं पीठ असे लहान लहान गोळे करून घेतलेले आहेत आणि असे बोटाने मी थापून घेते आणि गरम गरम मस्त असे खरपूस तळून घ्यायचे. तेल ठेवलं आहे गरम करत एकीकडे. काही जण पाणी लावून पण थापतात, पण मी तेल लावून थापते. पाणी कसं ते तेलात सोडल्यानंतर असा चूर असा आवाज येतो ना पाण्याचा, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. म्हणून असे मी तेल लावते. तेलाची काही चिंता नसते, पण कमी प्रमाणात तेल लावते, जास्त नाही लावते. चला गॅस जरा फास्ट करते. तर साधारण तेल गरम झाल्यानंतर एक वडा मी सोडला, पण तेल की नाही म्हणजे जसं पाहिजे होतं तसं गरम नव्हतं झालं. त्याच्यामुळे एक वडा असा म्हणजे पहिलाच वडा फुगला नाही. आणि त्याच्यानंतर बघा हे आता लागोपाठ मी वडे थापून घालायला सुरुवात केलेली आहे. तेल पण छान प्रकारे तापलं होतं. त्याच्यानंतर सगळे वडे मस्त असे फुलून बघा आले होते. चवीला पण खूप छान झालेले आहेत. आता फक्त इतकंच आहे की तुम्हाला ते आवडते की नाही ते मला बघायचं आहे. आवडले तर नक्की जरूर सांगा सगळ्यांनी कमेंट करून मला. चला तुम्हाला मी दाखवते कोंबडी वडे. हे बघा आपल्या घरगुती पिठाचे वडे, त्याजवळला कांदा आणि चिकन. आणि आज होळी आहे त्याच्यामुळे चिकन बनलं आहे आमच्याकडे. चिकनची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती म्हणजे मला वाटतं 2 दिवसापूर्वी दाखवली होती. काय मग वड्यांचा जरा फीडबॅक तर द्या. एक नंबर झाले दोन्ही पण वस्तू. दोन्ही पण चांगले झालेत ना. खायचं काम करायचं आणि गिरवायचं काम करायचं खायचं. नाही वडे मी पण खाऊन बघितले, खरोखरच खूप छान झालेत. आणि आहे भरपूर मागणी आहे वड्यांच्या पिठाला. आता तुमच्याकडे जातील तेव्हा तुम्ही बनवाल ना, त्यावेळेस जरूर मला फीडबॅक द्या कसे वाटले काय ते. पण हे तुम्ही ना वडे आहेत ना चहासोबत पण खूप छान लागतात. असं गरजेचं नाही आहे की चिकनच पाहिजे ना, चहासोबत पण छान लागतील ना हे. कधी पण खा. हां कधी पण खा एनी टाईम. मस्त आहे. चला आता संध्याकाळ झाली, 4:30 वाजलेले आहेत आणि आता झाडांना पाणी घालायला सुरुवात करायचे. कुणाल आणि कुणालच्या पाईप लावायला गेले जातात. संध्याकाळच्या वेळेस अशासाठी घेतलं, सकाळी म्हणजे दिवसभर म्हणजे ऊन असतं, संध्याकाळचं पाणी झाडांना घातलेलं चांगलं असतं. म्हणजे आपल्याला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने करायचं. यांना सांगितलं की संध्याकाळीच करूया, कारण सकाळी पण खूप अशी धावपळ झाली असती आणि घरातली कामं सकाळच्या वेळेस जास्त असतात ना. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की कुणाला सुट्टी पण होती ना रंगपंचमीची, त्याच्यामुळे संध्याकाळीच म्हटलं झाडांना पाणी घालूया. आपली काय रंगपंचमी नाही, होळी नाही आहे, आपण आता झाडांमध्ये होळी करूया. रंगपंचमी म्हणजे झाडांना पाणी घालून आपण आपली होळी साजरी करूया. गेल्या आठवड्यात मंगळवारी झाडांना पाणी घातलेलं आहे. आणि हां मंगळवारी म्हणजे आम्ही बघा मुंबईला गेलो होतो ना, तिकडनं आल्यानंतर झाडांना पाणी घातलं होतं. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मोठ्या झाडांना, बारक्या झाडांना घातलं जातं रोजच्या रोज, पण मोठी झाडं आता 8 दिवस झाले पाणी नाही आहे. त्याच्यामुळे आज सुट्टी पण आहे कुणाला आणि त्याच्यामुळेच मग आज घालायला घेतलेलं आहे. उद्याला म्हणजे जमणार नाही, कारण उद्या आपल्याला जायचं आहे आपलं सगळं सामान खरेदी करायला. म्हणजे मसाल्याचं वगैरे सगळं मटेरियल आणायचं ना, त्याच्यासाठी उद्या आम्ही बाहेर जाणार आहोत. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ना तितकं सगळं काम घरातलं आज मला करून घ्यायचं आहे. आत्ता बघा कपडे वगैरे मी आता मशीनला लावलेले आहेत, आता पाणी टाकायचं बाकी आहे. जरा स्पिन करून घेतलेले आहेत. म्हणजे घरातलं जे काय आहे ना ते करायचं एक्स्ट्राचं काम आज. म्हणजे उद्या मग समजा आपण गेलो ना बाहेर, यायला जरी लेट झालं तरी पण फारशी अशी अडचण नाही होणार. अशा पद्धतीने सगळं सकाळपासून माझं काम की नाही चालू आहे. चला आता पाणी घालून घेऊया फटाफट सगळ्या झाडांना. बिचारी झाडं उन्हाने अगदी हे झाले असतील, इतकी गरमी आहे, इतकी गरमी आहे, अगदी अंगाची नुसती आग होते, इतकी गरमी सध्या पडते. 2 दिवस झाले खूप असा त्रास होतो. बाहेर बघा, बाहेर असा छान असा वारा आणि घरामध्ये बसायला होत नाही, इतकी गरमी आहे. आपले वाघ्या शरू पण गरमीने जाम हैराण झालेत बिचारे. ते ना जास्त करून ह्या पडवीमध्ये असतात आणि ती समोरची जागा ना तिथे बसलेले असतात, तिकडे ना थंडावा आहे. काय माहीत नाही, पण तिकडे त्या साईडला भरपूर असं गार आहे. असं आपण खाली जरी बसलो ना तर थंड असं वाटतं, छान वाटतं तिथे.
तर पाण्याची मोटर चालू करायला कुणालचे बाबा गेले होते, पण आमच्या वाडीतल्या दुसऱ्या एक काकी आहेत ना, त्यांनी पाणी लावलं होतं आणि त्यांचं पाणी भरायला त्यांना वेळ जाणार होता. त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की सकाळच्या वेळेस म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून आपण पाणी भरूया. त्याच्यामुळे घरातलं जे काही काम होतं ना ते पटापट मी इथे आवरून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी मी इथे झाडांना घालून घेतलं. म्हटलं होळी आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं झाडासोबत होळी करूया. आणि खरंच मी पाणी ना ह्याच्या बघा चहापत्तीच्या म्हणजे रोपं वगैरे आहेत ना त्याला पाणी वगैरे घालून घेतलं आणि ज्या वेली होत्या ना त्यांना सगळं पाणी घालून घेतलं. त्याच्यानंतर ही मागची पडवी आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घेतली, कारण मला ऑर्डर आहे ना आपली कंप्लीट करायची होती. तर म्हटलं ते म्हणजे चूल पेटवायच्या आधी म्हटलं आधी ही पडवीनं साफ करून घेते. हे तोडतोय ना आधी, नाही पण गार झालंय का? हे होतंय का? वडे पिठाची भाजणी सगळं भाजून घेतलं आता. आणि बघा अंधार झाला, अंधार सगळं करेपर्यंत झालंय ना पूर्ण गार. ते आता मिक्स करायचं आहे. हे बघा ह्याच्यामध्ये सगळं अर्ध सगळं टाकलं आहे. आता ते सगळं मिक्स करून टाकणार ह्याच्यामध्ये. चूल पण बंद केली. गरमच नाही, ते सगळं एकत्र कर ना. ते आता ह्याच्यात नाही टाकायचं बोललीस नाही नाही, ते हे भांडी सगळं एकत्र कर, आपण मग घेऊन जाऊया. काय झालं बघा सगळं ऑर्डरचं भाजायचं होतं ना, भाजणी ती सगळी भाजून घेतली. आता सगळं उचलतो आणि इथे जरा झाडू फिरवते आणि मग घरात जाते. मला वाटतं 8:30 पावणे 9 झाले असतील. अंधार झाला. संध्याकाळी घेतलं होतं करायला, म्हणजे संध्याकाळी म्हणजे दिवस मावळायला लागला त्याच वेळेस करायला घेतलं होतं. त्यामुळे थोडासा जरा वेळ गेला आणि भाजायला थोडासा टाईम लागतो, कारण क्वांटिटी जास्त आहे ना त्याच्यामुळे. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.